नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव शहरात आज गुरुवारी भगवान महावीर जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा मोठ्या भक्तिभावाने पार पडली. धर्मवीर संभाजी चौकातून सुरू झालेल्या या शोभायात्रेत शहरातील दिगंबर, श्वेतांबर, मूर्तीपूजक व स्थानकवासीय जैन समाजाचे शेकडो नागरिक सहभागी झाले होते. भगवान महावीर जे जगाला सत्य, अहिंसा, त्याग, संयम, प्रेम, करुणा, नम्रता आणि सदाचार यासारख्या तत्वांची शिकवण देणारे महान तत्वज्ञानी होते. शोभायात्रेच्या मार्गावर धार्मिक गजर, फुलांची उधळण आणि भगवान महावीर यांच्या जीवनातील तत्वज्ञानावर आधारित पुष्कळ प्रदर्शन व विचारमंथन केले गेले. रंगीबेरंगी साड्यातील महिला, लेझिम, झांज पथके आणि भगवान महावीरांचे जीवन दर्शवणारे चित्ररथ यामुळे शोभायात्रा विशेष आकर्षक ठरली. रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी स्वागत केले. अखेर महावीर भवन, गोवावेस येथे शोभायात्रेची सांगता झाली. बेळगाव स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज गुरुवारी फ्रान्स आणि जर्मनीच्या आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींनी बेळगाव येथे भेट दिली. यावेळी केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांसह महत्त्वाची बैठक झाली. बैठकीत स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत चालू असलेल्या योजना, कचरा व्यवस्थापन आणि शहरी विकास यावर सविस्तर चर्चा झाली. यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त शुभा बी आणि स्मार्ट सिटीचे व्यवस्थापकीय संचालक यांनी आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसमोर बेळगाव शहराची प्रगती आणि कचरा व्यवस्थापन प्रक्रियेवर सविस्तर माहिती सादर केली. यावेळी महापौर मंगेश पवार यांनी शहराच्या सुधारणा योजनांवर चर्चा केली. 12वी परीक्षेत राज्य व जिल्हा स्तरावर उत्कृष्ट गुण मिळवलेल्यांचा जिल्हा प्रशासन व शिक्षण विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला. वाणिज्य विभागात तन्वी हेमंत पाटील हिने 597 गुण घेऊन राज्यात तिसरे, कला विभागात महालक्ष्मी मंजुनाथ कुसुगूर 580 गुण घेऊन जिल्ह्यात पहिले आणि विज्ञान विभागात सानिया अमजद सनदी व सृष्टी अनिल दिगाई यांनी 589 गुण घेऊन चांगली कामगिरी केली. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी विद्यार्थ्यांना मेहनत घेण्याचे आणि उज्ज्वल भविष्य घडवण्याचे प्रेरणादायक शब्द दिले. यावेळी पोलीस आयुक्त याडा मार्टिन, जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. अन्नभाग्य योजनेअंतर्गत गोरगरीब जनतेला मोफत तांदूळ कर्नाटक सरकारतर्फे दिला जातो. मात्र या तांदळाची काळ्या बाजारात राजरोसपणे विक्री आजही थांबलेली नाही. आज गुरुवारी दुपारी बेळगावहून कोल्हापूरच्या दिशेने विक्रीसाठी जाणारा अन्नभाग्यचा तांदूळ ट्रक पोलिसांनी जप्त केला. बेळगाव येथील बॉक्सेट रोड नजीक ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आलं असून याबाबत अधिक माहिती अशी की अन्नभाग्य योजनेच्या मोफत तांदळाची खरेदी करून हा तांदूळ महाराष्ट्रात विक्रीसाठी ट्रकने नेण्यात येत होता. यावेळी काही शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व पोलिसांनी ट्रक थांबवून तपासणी केली. यावेळी ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात तांदूळ असल्याचं आढळून आलं. पोलिसांनी ट्रक चालक व ट्रक ताब्यात घेतला. शिवबसवनगर येथील श्री ज्योतिबा मंदिरामध्ये येत्या शनिवार दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी होणाऱ्या चैत्र यात्रेसाठी जय्यत तयारी सुरू आहे. या यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. चैत्र यात्रेच्या मुख्य दिवशी 12 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता महाअभिषेक होणार आहे. त्यानंतर दवणा अर्पण, पाद्यपूजा, अलंकार पूजा आणि आरती असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतील. यात्रेच्या निमित्ताने गुरुवार दिनांक 17 एप्रिल 2025 रोजी दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन केले आहे. चैत्र यात्रेच्या दिवशी मंदिर पहाटे 6 वाजता भाविकांसाठी खुले होईल. महाअभिषेकानंतर श्री दख्खनचा राजा अवतारातील अलंकारिक पूजा केली जाईल अशी माहिती देण्यात आली. महादाई प्रकल्पामुळे खानापूर तालुक्यातील पश्चिम घाटातील पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात होणाऱ्या संभाव्य नुकसानीचा विरोध करण्यासाठी पर्यावरणप्रेमी उद्या शुक्रवार दिनांक 11 एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. या प्रकल्पामुळे जंगलतोड, खंडन आणि अपरिवर्तनीय पर्यावरणीय नुकसान होईल. याशिवाय खानापूर तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होईल असा इशारा पर्यावरणप्रेमींनी दिला. तसेच कर्नाटकमध्ये होणारे पाणी वळवण्याचे काम उत्तर कर्नाटकातील वाळवंट होण्याची शक्यता निर्माण करेल असाही त्यांचा आरोप आहे. बैठकीत महादाई प्रकल्पाच्या विरोधात खानापूर वाचवा, पाऊस वाचवा, शेतकऱ्यांना वाचवा या संदेशासह प्रतिकार दर्शवला.
पर्यावरणप्रेमी आणि खानापूरच्या नागरिकांनी सरकारकडे या विरोधात तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात पर्यावरणप्रेमींनी वागळे कॉलेज सभागृहात बुधवारी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत कॅप्टन नितीन धोंड, सुजित मुळगुन, दिलीप कामत, शिवाजी कागणीकर आदी मान्यवर उपस्थित होते. बेळगाव तालुक्यातील उसगावमध्ये बसवण्यात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे दुपारी आगमन झाले. यानिमित्त आजपासून पुतळ्याची प्रतिष्ठापना, उद्घाटन समारंभ आणि स्नेहभोजन असे विविध कार्यक्रम आज गुरुवार ते शनिवारपर्यंत आयोजित करण्यात आले आहेत. आज गुरुवारी दुपारी 12 वाजता बेळगाव येथील आंबेडकर उद्यानापासून मिरवणुकीला सुरुवात झाली. प्रारंभी अधिकारी व सामाजिक नेत्यांच्या हस्ते पूजा झाली. त्यानंतर वेंगुर्ला मार्गे उचगाव गावच्या हद्दीपर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली. गावामध्ये आगमन होताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे विधीपूर्वक पूजन करून ग्रामस्थांच्या वतीने त्यांची पूजा करण्यात आली. त्यानंतर गावामध्ये भव्य मिरवणूक काढण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. देवरवाडी येथील प्राचीन व ऐतिहासिक हेमाडपंथी वैजनाथ मंदिरात चैत्र पौर्णिमेनिमित्त दवणा उत्सवाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक आणि सांस्कृतिक पर्वाला हजारो भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असतो. महाराष्ट्र व सीमा भागातील असंख्य भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे देव वैजनाथ आणि माता भवानी यांचा पावन विवाह सोहळा. हा विवाह 11 एप्रिल रोजी मध्यरात्री 12:35 पार पडणार आहे. या दिवशी कडोली तालुका बेळगाव येथून पालखी पायी दिंडी निघते. यामध्ये कडोली गावातील ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. या सोहळ्यासाठी मंदिर परिसर विशेष फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजवण्यात आलाय. संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं आहे. 12 एप्रिल रोजी मंदिरात भव्य यात्रा भरवण्यात येणार असून धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मध्यवर्ती बस स्थानकाजवळ बुधवारी एका अनोळखीचा मृत्यू झाला आहे. हृदयघाताने त्याचा मृत्यू झाला असावा असा संशय असून मार्केट पोलिसांनी सुमारे 45 ते 50 वर्षीय अनोळखीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या अनोळखीचा मृतदेह सध्या सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात ठेवण्यात आलाय. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी मार्केट पोलिसांना संपर्क करा असे आवाहन करण्यात आले. खानापूर प्रकल्प कळसा भांडुरा राबवण्यासाठी कर्नाटक सरकार प्रयत्नशील आहे. या विरोधात तालुक्यातील शेतकऱ्यांनी तसेच पर्यावरण प्रेमींनी या प्रकल्पाला कडाडून विरोध केला असून या विरोधात येथील लोकमान्य सभागृहात बैठक घेऊन या प्रकल्पाला विरोध करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यावेळी तहसीलदार दुंडप्पा कोमार यांना शेतकरी आणि पर्यावरण प्रेमींच्या वतीने भांडुरा प्रकल्पाच्या विरोधात निवेदन देऊन भांडुरा प्रकल्प राबवण्यासाठी देण्यात आलेल्या नोटीसी मागे घ्याव्यात तसेच प्रकल्पाचे काम थांबवण्याची मागणी केली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील पदवी शिकत असलेल्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सागर तुकाराम कुराडे वय 20 असं त्याचं नाव असून तो सदलगा येथील शासकीय महाविद्यालयात BA प्रथम वर्गात शिक्षण घेत होता. काही दिवसांपासून तो कॉलेजला दांडी मारून बाहेर फिरत होता. याबद्दल कळताच पालकांनी त्याला समज दिली. मात्र याच गोष्टीचा मनावर ताण घेत त्याने घराशेजारी असलेल्या जागेत गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची नोंद चिकोडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. महसूल विभाग हा सरकारचा अत्यंत महत्त्वाचा घटक असून योग्य कार्यपद्धतीने शेतकऱ्यांचे जीवन सुखावह होऊ शकते असे मत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, मंत्री कृष्णा बैरेगौडा यांच्या नेतृत्वाखाली विभागाची उत्तम प्रगती होत असून जनतेच्या हितासाठी कार्य केले जात आहे अशी प्रशंसा त्यांनी केली. 36व्या राष्ट्रीय लँडस्केपिंग दिनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. राज्यातील महसूल विभागातील काही समस्या अजूनही उरल्या आहेत. तहसीलदार आणि AC कार्यालयांमध्ये पारदर्शकता आली पाहिजे. यासाठी या विभागाला पुरेशा निधीची तरतूद करण्यात आली असून रिक्त नोकरवर्ग लवकरच भरती केली जाईल असेही त्यांनी सांगितले. सालाबादप्रमाणे यंदाही घुमटमाळ मारुती मंदिर हिंदवाडी येथे हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक 11 एप्रिल रोजी सायंकाळी 8 वाजता आरती, 9:30 वाजेपर्यंत वारकरी सांप्रदायिक भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम होईल. शनिवार दिनांक 12 एप्रिल रोजी पहाटे 4 वाजता अभिषेक, पहाटे 5 नंतर ह.भ.प. कृष्णमूर्ती बोंगाळे यांचे कीर्तन,
सूर्योदयाला हनुमान जन्मोत्सव, तीर्थप्रसाद, त्यानंतर दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन घुमटमाळ मारुती मंदिर ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत बांडगी, सेक्रेटरी प्रकाश माहेश्वरी यांनी केले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख प्राध्यापक सुनील शिंत्रे यांनी बेळगावला धावती भेट दिली. बेळगावात चाललेल्या एकंदर प्रकारावर सविस्तर चर्चा झाली. मराठी माणसांवर बेळगाव प्रशासनाकडून होणाऱ्या अन्यायाबद्दल त्यांना माहिती दिली. त्याचबरोबर हिंडलगा येथे होणाऱ्या हुतात्मा स्मारकाच्या कामात लाल पिवळ्या संघटना बेळगाव प्रशासनावर दबाव घालून आडकाठी आणत आहेत. हे थांबवण्यासाठी महाराष्ट्रातल्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करावी अशी विनंती आम्ही त्यांना केली. आम्ही सीमावासियांच्या सोबत आहोत आणि हा अन्याय थांबवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू अशी ग्वाही प्राध्यापक सुनील शिंत्रे यांनी दिली. शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्राध्यापक सुनील शिंत्रे, युवा सेना जिल्हाप्रमुख अवधूत पाटील, युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके, सरचिटणीस मनोहर हुंद्रे, उपाध्यक्ष प्रवीण रेडकर आदी उपस्थित होते. सरकारी कामांच्या कंत्राटात मुस्लिमांना 4% आरक्षण देण्याचे विधेयक मंजूर करण्यासाठी कर्नाटक सरकारने केलेल्या कृतीचा निषेध करून हे विधेयक रद्द करावे अशी मागणी विश्व हिंदू परिषद उत्तर कर्नाटक ट्रस्टच्या चिक्कोडी जिल्हा शाखेने केली. याबाबत राज्यपालांच्या नावे प्रांताधिकारी कार्यालयामार्फत हे निवेदन देण्यात आले. तहसीलदार CS कुलकर्णी यांनी निवेदन स्वीकारले. निपाणी शहर व परिसरातील ग्रामीण भागामध्ये सध्या गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. अशा या परिस्थितीत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणे साहजिक आहे. बुधिहाळ येथील वीज पुरवठा खंडित झाल्याचा फायदा उठवत रात्रीमध्ये 7 घरे फोडल्याची घटना नुकतीच घडली. याबरोबरच निपाणीत 5 लाखांची बॅग हातोहात लंपास केल्याची घटना देखील उघडकीस आली. पैशाची उसनवार व गुंतवणुकीतून लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवत फसवणूक करण्याचे प्रकार देखील वाढतच आहेत. बाजारपेठेमध्ये गर्दीच्या ठिकाणी मोबाईल, सोन्याचे दागिने, पाकिटमारी या घटना देखील नित्याच्या बनल्या आहेत. यामुळे नागरिक हैराण झाले असून घडणाऱ्या या घटनांना पायबंद घालण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.